तर शुभ संध्याकाळ मित्रांनो, आम्ही आलोय रानामधून मेंढर चारून वाड्यावर। तर मित्रांनो आता भूक लागून गेली आहे मस्तपैकी। आता आपलं सुक्क मासा बनवतायत, तर चला तुम्हाला दाखवतो मी, कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा। इथं बघा मिरचा आणि मसाला टाकलाय, मस्तपैकी सुक्क भात मासे आहेत, ते बनायचं चालू आहे। फार भूक लागून जाते, सकाळ सकाळ मध्ये भाकर जात नाही। आणि आपली मेंढर बिंढर चरतायत तिकडं, तर आपण मस्त आता सुक्कटवर ताव देणार आहेत। भूक लागून गेली ती, बायकोला सांगलं मस्त बनव म्हणलं। आता बघा ओहो पाणी पण टाकलंय, तर चला पाणी आटतं का नाही ते पण बघू आपण। पाणी आटून जाईल, मस्त शिजून जातात म्हणे त्याने, आणि मसाले पण मस्त लागतात। आता बघा मित्रांनो मस्तपैकी पाणी सगळं आटून गेलंय। आता आमच्याकडे निळी मिरची टमाटर काय नाही होतं, कांदा कुंदा काय नव्हतं का, टमाटर काय नव्हतं, काय गोबू होता, गोबू गाबू टाकून पत्ता कोबी होता पण टाकलेला नाही। आता ओका हे दे कापून दे ना, मग पत्ता कोबी खाणार आहे आम्ही। आता काय जाणलं ना, कोबीचे फक्त। तर मित्रांनो मस्तपैकी तळतंय आपलं सुक्कट बघा। इटियाची कोबी गड्डा आहे हा, आमच्या गावामधल्याची होय। आणि बाकर बिकर काय ना मित्रांनो, आता तवा ठेवला आहे, तर पीठ मळतायत, रोट्या व्हायच्या बाकी आहेत। भूक लागली पण भाकरी काय नाहीत, म्हणून आपण टेस्ट करून बघतो एक नंबर झाला का कसं। एक नंबर झाला मित्रांनो। तर चला आता आपल्या रोट्या होत आहेत। नमक टाकलंय, आता पीठ बीठ टाकायचे। फार भूक लागली मित्रांनो। चला पीठ बीठ मळून घेत आहेत आता। तर चला आता मस्तपैकी पीठ बीठ मळवत आहे, पाणी टाकू टाकू। तवा बिवा मस्त गरम झालेला आहे। आता इकडे बायको मस्त गव्हाचं पीठ मळते, आता गव्हाच्या रोट्या। आणि आपली ही पल्लवी, साई पल्लवी, कशी साई पल्लवी सारखी आहे ना देखणी, इथं बसली ती कळडू। फास्ट फास्ट कर गए, अतिशय भूक लागलेली आहे म्हणा। हा त्या बघ मित्रांनो कशी म्हणते, चांगली भूक लागली। अख्खा दिवस मेंढर चारून यावं तरी पण बायका माणसांना चांगलं म्हणत नाहीत। तवा पण मस्त गरम झाला इकडे आता। तर मित्रांनो ती रोटी बनली, ती दावली नाही आम्ही, एकच रोटी झाली, आणि खातोय आता मस्त मांडीवर धरू धरू या जेवण्यासाठी। तर कशी काय बनली, पाऊस आला मस्त मस्त बनली म्हणतो मी। साले साहेब खातोय आमचं मस्तपैकी भात मासा।
आणि इकडे आता बनवून गेले रोटी काळूच्या बहिणीचे. काळू बघा भाकरवर ठेवून ठेवून खातोय. मेंढर पण आली तर आपली आता कोंडायचीच आहेत. 5 वाजून गेली. कोंबडे बघा बिटबिट करतायत. आणि कोंबडी बघा तिथं चोरी करण्यासाठी आली होती ती. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आजच्याला इथलंच.